नमस्कार. एखाद्या माणसाने 135 वेळेस युरोपची टूर केली आहे, ती पण फक्त 25 वर्षात. आणि आपल्याबरोबर तो माणूस कमीत कमी 10,000 पर्यटकांना युरोपला घेऊन गेला आहे. हे सगळं सांगितलं, ही सगळी आकडेवारी तुम्ही ऐकली, तर तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल ना? पण असा माणूस आज माझ्या स्टुडिओमध्ये बसलेला आहे आणि या माणसाचं नाव आहे श्री ट्युलिप यादव. माझं काही चुकलं का सर, ट्युलिप यादव बोललो? नाही, नाही, हरकत नाही. सो ऍक्च्युली त्यांचं नाव आहे दिलीप यादव, पण आम्ही सगळे त्यांना ट्युलिप यादव म्हणतो, कारण ते ट्युलिप हॉलिडेजचे मालक आहेत. ट्युलिप हॉलिडेज ही महाराष्ट्रातली एक आघाडीची अशा प्रकारची ट्रॅव्हल एजन्सी आहे, पर्यटन संस्था आहे. आणि दिलीप यादव सर हे ना ट्रॅव्हलर आहेत. ते बिझनेस म्हणून वगैरे ट्रॅव्हल एजन्सी चालवत नाहीत. पॅशन आहे, ट्रॅव्हल हा त्यांचा पॅशन आहे. आणि या पॅशनमधनंच त्यांनी आपला जो ट्युलिप हॉलिडेज ही जी संस्था आहे, ही नावारूपाला आणली, बहरली. आणि खऱ्या अर्थाने हे जे ट्युलिप आहे, हे ठाण्यात बहरलं. आणि संपूर्ण जगभर या ट्युलिपचं जे एक वास्तव्य आहे, हे आता बहरलेलं आहे. सर, एवढं पॅशन ट्रॅव्हलच्या प्रती आलं कुठून? नाही, नाही, पर्यटनाची पेक्षा फिरण्याचीच आवड हं. पहिल्यापासून होती. हं. म्हणजे बाकी शाळा, कॉलेज, शिक्षण हे फक्त नाममात्र होतं, हं. पण फिरणं हे खूप आधीपासून माझ्या मनात होतं. हं. म्हणजे माझी बॅकग्राऊंड सांगायचं तर मी स्वतः एक सेकंड हँड मॅटॅडोर घेऊन हं. मी ड्राईव्ह केले महाराष्ट्रभर. हं. आणि त्या माध्यमातून माझं पर्यटन खरं सुरू झालं. हं. आणि ते ड्रायव्हिंग करताना महाराष्ट्र आणि गोवा, गुजरात असं मी स्वतः फिरलोय. अगदी वयाच्या 18 वर्षापासून मी ट्रॅव्हलिंग सुरू केलं, जेव्हा माझं लायसन्स आलं. हं. 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 तेव्हापासून माझं हे पर्यटन सुरूच झालं. हं. आणि मग महाराष्ट्र बघताना, गोवा बघताना, गुजरात बघताना, आणि भारतात एवढी ठिकाणं ही सगळी बघायला पाहिजे, हं. ही सगळी आपल्याला जायला पाहिजे. बरोबर. बर्फाचं अट्रॅक्शन होतं, समुद्राचं अट्रॅक्शन होतं. ह्या अट्रॅक्शन पोटीच ती उत्कंठाने वाढत गेली. हं. आणि त्या माध्यमातून मग एका मोठ्या पर्यटन कंपनीमध्ये मी ॲज अ टूर असिस्टंट म्हणून कामाला लागलो 1992 साली. बरोबर. आज पर्यटनात मला 33 वर्ष झाली. हं. आणि 1992 साली पर डे 30 रुपयावरती मी काम सुरू केलं. 900 रुपये महिन्याला मला मिळायचे. हं. पण मला ते पैसे हे सेकंडरी होतं. माझ्यासाठी ते फिरणं खूप महत्वाचं होतं. वेगवेगळी स्टेट आणि ह्या गोष्टी पादाक्रांत करणं हे महत्वाचं होतं. आणि तीच आवड पुढे पुढे वाढत गेली की त्या पर्यटन संस्थेमध्ये मी डोमेस्टिक पहिला टूर लीडर तयार झालो. त्यानंतर इंटरनॅशनल टूर्स करायला लागलो. आणि मग एक स्थिती अशी आली की आता आपण आपल्या पद्धतीने आपल्या टूर्स कराव्यात, आपल्या आवडीने आपली डेस्टिनेशन निवडावेत. आणि म्हणून 2006 पासून ट्युलिपच्या संस्थेची स्थापना झाली. आणि मग काय आपलं आकाश मोकळं होतं आणि आपण आपले पर्यटन जगभरापर्यंत घेऊन जाऊ शकलो. तुमच्या आत्ता बोलण्यामध्ये ना तुम्ही एक खूप महत्वाचा शब्द बोललात की आपण आपल्या पद्धतीने टूर्स कराव्या. येस. जरा थोडंसं एक्सप्लेन करा, कारण तुमची पद्धत खरंच वेगळी आहे. तुमची पद्धत ही अतिशय पर्यटक फ्रेंडली आहे. ही जी पद्धत आहे, ही पद्धत कशी डेव्हलप होत गेली आणि काय डोक्यात होतं त्यावेळेस? कसं आहे नितीनजी, की एखाद्या तुम्ही कंपनीत काम करता, मग ती कंपनी तुम्हाला म्हणते की ही माझी आयटनरी आहे, तुझं काम काय, तू जायचं एवढ्या 40 लोकांना हे सगळं मी सांगितलं तेवढं फिरून आणायचं. बरोबर. पण त्यात टेक्निकल गोष्टी काय आहेत, प्रॅक्टिकल त्या गोष्टी होऊ शकतात, नाही होऊ शकतात, हे जेव्हा मी ऑन टूर असतो मला कळतात. पर्यटक पहिली तक्रार कोणाला करतो? सहल संचालकाला. बरोबर. सहल संचालक अगतिक असतो, अरे माझ्या ऑफिसने ते केलं, किंवा तुम्ही ऑफिसशी बोला, त्यांनी डिझाईन केलंय, माझं काम काय, त्याने दिल्ली टूर रन करणं. बरोबर. पण ज्यावेळी तुम्ही त्याकडे पर्यटक म्हणून बघता किंवा तुम्हाला ती सहल कंडक्ट करायची आहे, तुम्हाला बरोबर माहितीये की या ठिकाणी इतका वेळ लागतो, या ठिकाणी इथे पोचायला एवढा वेळ लागतो, त्याप्रमाणे तुमची आयटनरी व्हायला पाहिजे. सहल संस्था काय बघतात की कॉस्ट कुठे सेव्ह करता येईल, कुठे लोकांना आपलं प्रॉफिट कुठे वाढेल, ह्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतात. त्याचसाठी काम करायचं मी अजिबात म्हणणार नाही, पण त्याला प्राधान्य दिलं जातं. माझ्याकडे उलट झालं. माझ्याकडे मी जेव्हा टूर सुरू केली तेव्हा माझ्या डोक्यात होतं की मला ही टूर कंडक्ट करायची आहे. राईट. मला हे हॉटेल पाहिजे, मला हे हॉटेल ह्या डिरेक्शनला पाहिजे, मला हेच रेस्टॉरंट पाहिजे, कारण इथलं फूड चांगलं आहे, इथलं फूड लोकांना आवडणार आहे. भले बाहेरचा माणूस मला 50 रुपये कमी देते, पण ह्या फूडला क्वालिटी गेल्यानंतर माझे लोक खुश होणारच आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी चूज करण्याचा अधिकार माझ्याकडे आला.
आणि तो अधिकार डोक्यात ठेवून मी माझी आयटनरी डिझाईन केली, माझ्या टूरचा प्लॅनिंग केलं आणि त्याप्रमाणे माझ्या टूर जेव्हा जाऊन आल्यानंतर पर्यटकांचा उत्साह, लोकांचा आनंद, नॉट ओन्ली जाऊन आल्यानंतर ऑन टूर देखील खूप होता. प्रत्येक ठिकाणी आपण कशाला भुकेले असतो, लोकांची वाहवा मिळवणार. बरोबर. प्रत्येक गोष्टीचं जेव्हा मी एखाद्या साईट सीइंग लोकांना हटके दाखवतो, एखादं रेस्टॉरंट चांगलं देतो, एखादं हॉटेल चांगलं देतो, लोकांची जी वाहवा असते ना, ते तुमचं मूळ असतं. मग तेच लोक तुमची माउथ पब्लिसिटी करतात. करेक्ट आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तो त्याच्यात एक वेगळेपण मी जे आहे ते जपत आलोय आणि आजही मी ते बघतो. भले आता मी सिंगापूर, थायलंड, मलेशियाला होतो, नवीन वर्षामुळे सगळी हॉटेल पॅक होती. मला कॉस्ट कटिंगसाठी भरपूर हॉटेलचा चॉईस आला होता. पण म्हटलं नाही, थायलंड, मलेशिया करून लोक जेव्हा सिंगापूरला पोहोचणार आहे, ज्या ठिकाणी नवीन वर्ष मी साजरं करणार, त्या ठिकाणी मला चांगलं हॉटेल मिळालंच पाहिजे. आपण नॉर्मली 3 स्टार हॉटेल देतो. मला एजंट मला मग तू 4 स्टार हॉटेल घे, तुझी जो $200 कॉस्ट वाढेल. आता हे पर्यटकांकडे मी मागू शकत नव्हतो. तो $200 इंटू 28 लोक, तो आर्थिक तोटा झाला. पण त्या ठिकाणी 3 दिवस लोकांनी जे हॉटेल एन्जॉय केलं, ते माझं इन्कम होतं. आज ते लोक सगळ्यांना जाऊन सांगतील, लोक सांगतायत किंवा लोकांनी जे अप्रिशिएट केलं ते माझ्यासाठी पैशापेक्षा खूप मोठं होतं. तुम्ही ना आता सगळं असं जे बोलताय ना, हे ना एखाद्या MBA क्लास मधल्या विद्यार्थ्यांना जे शिकवलं जातं ना, हे सगळं तुम्ही बोलता आहात आणि हा तुमचा सगळा प्रॅक्टिकल अनुभव आहे. 25 वर्ष जवळपास तुम्हाला आता या व्यवसायात झाली. 33 वर्ष. 33 वर्ष म्हणजे आधी ट्युलिपला 25 वर्ष. 20 वर्ष. 25 वर्षामध्ये तुम्ही 135 वेळेस आतापर्यंत युरोपला तुम्ही जाऊन आलेला आहात. मला सांगा की पहिली जी टूर होती, त्या टूरचा अनुभव काय होता? मी झोपलोच नव्हतो. मला झोपच नव्हती की मी युरोपला जाणार आहे. कारण काय, त्याच्या आधी माझे सहकारी युरोप करायचे, माझे डिरेक्टर्स युरोप करायचे आणि युरोप ट्युलिपच्या माध्यमातून युरोप करण्याच्या आधी तुम्ही गेला होता? हो, गेलो होतो ना मी. त्याच्या आधी मी ज्या संस्थेत काम करत होतो त्यांच्यातर्फे युरोप करतच होतो. त्यामुळे जेव्हा मी दुबई करायचो, सिंगापूर करायचो, तर सगळी मुलं माझ्या बरोबरची युरोप करायची, माझे डायरेक्टर्स युरोप करायचे आणि किंवा माझ्या इतर सहलीवरती जे पर्यटक यायचे ते युरोप बद्दल बोलायचे. हो, आणि त्यांचं कम्पॅरिझन व्हायचं. जेव्हा मी केरळच्या बॅकवॉटरमध्ये असायचो, लोक व्हेनिस बद्दल बोलायचे, लोक बीचेस बद्दल बोलायचे. जेव्हा आम्ही हिमाचलला जायचो, मनालीला जायचो, तेव्हा लोक युंगफ्रॉ आणि माउंट इटली बोलायचे. अरे हे एवढं सुंदर आहे, ते केवढं असेल सुंदर. करेक्ट. आणि ती उत्सुकता खूप होती. त्याच्यामुळे माझं वाचन तसं बऱ्यापैकी असल्यामुळे प्रचंड माझं वाचन त्याच्यावरती झालं होतं. मी प्रवास वर्णन वाचत होतो, डॉक्युमेंटरीज ज्या यायच्या त्या बघत होतो. चित्रपटात तर आपल्याला लोकेशन दिसतातच, पण ह्या सगळ्या गोष्टीने माझ्या मनातच पर्यटकांसारखा प्रचंड उत्साह आणि आनंद होता. लंडन बद्दल तर मला प्रचंड क्रेज होती, प्रचंड क्रेज होती. त्यामुळे लंडन किंवा एखादा माणूस जेव्हा सांगून यायचं की युरोपवरून मी आलोय आणि या टूर, मला तर माणसाबद्दल एक कुतूहल निर्माण झालं. हा माणूस युरोपला जाऊन आला, कुतूहल आम्हाला आत्ता आहे, आम्ही गेलो नाही म्हणून. त्यामुळे मला अरे हा माणसाने लंडनला पाय लावलं, त्या माणसाने रोम बघितलंय, हा माउंट इटली जाऊन आला. आणि तो माणूस देखील दिलखुलास पण त्या गोष्टीचं वर्णन करायचं ना, ते सगळं डोक्यात भिनत जायचं की हे आपलं बघायला पाहिजे. तर जेव्हा माझी निवड त्या युरोपच्या सहलीवरती झाली, मी खरं सांगून झोपलोच होतो की तो दिवस आणि क्षण मोजत होतो मी की 10 दिवसाने मला जायचंय, आता माझा विजा झालाय, आता मी जाणार आहे, किंवा आज मी ह्या दिवशी मी आज इथे असणार आहे. हे सगळं माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि ज्यावेळी मी पहिल्यांदा इटलीला, रोमला फ्लाईट मधून उतरलो, मी पहिल्या त्या जमिनीचे पाय धरले की बाबा ह्या जमिनीचं मला अट्रॅक्शन होतं आणि त्या ठिकाणी मी आलो. त्यामुळे तिथून जेव्हा मी संबंध सहल सुरू केली, प्रत्येक क्षण माझ्यासाठी रोमांचकारी होता की मी वाचलंय, मी पाहिलंय, मी ते आज प्रत्यक्ष बघतोय. असा अनुभव माझ्या पाठी. रोम मधला रोमांच तुम्ही खऱ्या अर्थाने अनुभवला. आणि आजही माझी ती उत्कंठा आणि उत्सुकतीच आहे की त्यात काय मी 135 वेळा बघितलं नाही. आज पण मी जेव्हा पहिल्या टूरला जातो किंवा टूर कंडक्ट करतो, ते मी पहिल्यांदा किंवा मी नव्याने करतो असंच ते बघायला लागतं. एक्झॅक्टली असंच ते बघतो. ते जे आता तुम्ही माउंट इटलीस बद्दल बोललात, DDLJ नंतर युरोपला जाणाऱ्यांचं किती प्रमाण वाढलं? नॉट ओन्ली DDLJ, यश चोपडांमुळे युरोपला जाणाऱ्यांचं किंवा स्पेशली स्वित्झर्लंड जाण्याचं प्रमाण खूप वाढलंय. चांदणीमध्ये पण त्यांनी खूप चित्रपट, सिलसिला चित्रपट घ्या तुम्ही, चांदणी घ्या किंवा DDLJ, आणखीन त्यांनी हे केलं. मग DDLJ मुळे ते एक गाव जे आहे ना, ते टुरिझम बेस झालं. ज्या गावात फक्त निसर्ग संपन्नता होती, फक्त एक ट्रेन स्टेशन होतं किंवा एखादं छोटं चर्च होतं, पण त्या ठिकाणी ते शूटिंग झालं, लोक ते लोकेशन बघायला जायला लागली. करेक्ट. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की इंटरलाकन या गावामध्ये यश चोपडांचं स्टॅच्यू लावलेलं आहे. युंगफ्रॉच्या एका ट्रेनवरती त्यांची साईन जी आहे त्यांनी एम्बॉस करून लावलेली आहे.
इंटरलॅकनच्या एका हॉटेलच्या रूमला, स्वीट रूमला त्यांनी यश चोप्रांचं नाव दिलंय. कारण स्विस गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की यश चोप्राजीने आमची ही लोकेशन जी आहेत ही जगासमोर आणली, म्हणून स्वित्झर्लंडचं पॉप्युलर जास्त झालं आणि इंडियन टुरिस्ट वाढायला लागला. पण तो नुसता वाढायला लागला आणि तो रिपीटेड यायला लागला. म्हणजे लोक युरोप झाल्यानंतर केवळ स्वित्झर्लंडसाठी जायला लागली. आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की आजही स्वित्झर्लंडला तुम्ही कधी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला हिंदीमध्ये बोर्ड दिसतील, सुस्वागतम, अलविदा, आपकी यात्रा कोणीतरी वडापाव लावलाय. वडापाव आणि मसाला चहाची गाडी असते आणि त्याचा लाखोचा बिझनेस रोजचा. काय बोलताय? तुमच्या पर्यटकांना घेऊन जाता की नाही? आम्ही आग्रहाने घेऊन जातो. आणि त्याची आम्ही कुठे मार्केटिंग करत नाही. तिथे गेल्यानंतर लोकांना ते दिल्यानंतर तो एक आनंद वेगळा असतो. म्हणजे माझ्या सहल कार्यक्रमात मी असं कधीच म्हणते की मी तुम्हाला ते चहा पाहिजे कॉफी पाहिजे, त्यात काय सांगायचंय. बरोबर. तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, चहा पाजणं आणि पाणी देणं हा आपली संस्कृती आहे, त्याची कधी जाहिरात करायची. त्यामुळे आपण ते सरप्राइझिंगली लोकांना देतो आणि लोकांना ते एवढं आवडतं की लोक ते अप्रिशिएट करतात. माझी बायको गेली होती, तिने तिकडे ते काजोल सारखी साडी वगैरे नसून फोटो काढले. आता तर लोकांना एवढी क्रेज झाली, शिफॉनची साडी. रीलचा जमाना असा आलाय की प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मला आश्चर्य की इथे लोक आधी थर्मल घालून यायचे, जॅकेट आहे, कानटोप्या घालून यायचे. आज ह्या बायका शिफॉनच्या साड्या घालून येतात. फक्त रील बर्फात मला तसं करायचंय. काजोल. येस, काजोल आणि शाहरुख खान व्हायचंय. एक्झॅक्टली. 135 वेळेस तुम्ही आतापर्यंत युरोपला गेलेला आहात. ओके. तुम्हाला ठाण्याच्या गल्ल्या जास्त माहिती आहेत, बोरिवलीला तुम्ही राहता तिकडच्या गल्ल्या जास्त माहिती आहेत का युरोपच्या गल्ल्या जास्त माहिती आहेत? असं म्हणलं तर मला युरोपच्या जास्त गल्ल्या माहिती आहेत. कारण काय माहितीये, माझं इथे राहणंच कमी असतं. युरोप नसेल तर इतर सहली असतातच आमच्या बरोबर. पण ज्यावेळी मी युरोपमध्ये नितीन असतो ना, मी नुसतं स्वस्त बसत नाही. बरोबर. आजही त्या सिटीतले माझ्याकडे लंडनला गेला की ऑस्टर पास आहे, जे कुठे बसमध्ये, ट्राम मध्ये कुठे चालतो. मला एक दिवस जरी गॅप असेल ना, मी पायी हिंडतो. स्वित्झर्लंडमध्ये लोक शॉपिंग करतात, बाकीचे टूर एका ठिकाणी कॅफेमध्ये बसतात, मी बसतच नाही, मी फिरत असतो. कारण ती ब्युटी आहे. त्यांच्या घरांची रचना कशी आहे, त्यांनी गॅलरीज कशा सजवल्या आहेत, त्यांचे चौक कसे सजवलेले आहेत, त्यांच्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये मी जातो, त्यांचे लोकल गुड्स काय आहेत, त्यांच्या भाज्या काय आहेत, ते काय काय फूड त्या ठिकाणी असतं, कशा प्रकारे फूड प्रिझर्व केलं जातं, कशा प्रकारे लोक ते स्नॅक्स आहेत, ड्रिंक्स आहेत, या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे त्या गल्ल्या गल्ल्या फिरण्याची एक वेगळी मजा आहे. युरोप बसमधून, ट्रेनमधून, फ्लाईटवर फिरण्याची गोष्ट नाहीये. युरोप पायी जेवढं तुम्ही डिस्कव्हर कराल ना, तुमच्या ते डोक्यात बसेल आणि तुम्हाला आवडेल. म्हणून पर्यटकांनी वेळेत युरोप करायला पाहिजे. एक्झॅक्टली. असंच म्हटलं जातं ना की म्हणजे तुम्हाला कुठलंही शहर समजून घ्यायचं असेल, अगदी फॉर दॅट मॅटर आपलं ठाणा सुद्धा तुम्हाला तुम्ही पायी चाललं पाहिजे. येस येस येस. एक्झॅक्टली. येस येस. पण ते एकीकडे आपण पायी चालायचं म्हणतो, दुसरीकडे जे युरो रेल आहे याचं लोकांना प्रचंड आकर्षण आहे. तर तुमची जी एक ट्युलिप हॉलिडेजची जी टूर आहे, असं माझा भाऊ तुमच्यावर रेग्युलरली येतो, कमलाकर बोरसे. ओके. आणि भाऊ म्हणजे बरंच जवळपास 75 वर्षाचे आहेत ते. पण ते नेहमी सांगतात युरोप करायचं किंवा सहलीला जायचं तर ते ट्युलिप पण नाही म्हणत, ते दिलीप बरोबर जातात. म्हणजे ह्या माणसाचं एवढं आहे ना की त्यांचं वय नाही सांगत मी तुम्हाला आता, पण दिलीप यादव यांच्या ना अंगामध्ये पर्यटन आहे. यांच्यामध्ये ना ते ज्यावेळेस पर्यटनाला जातात ना त्यावेळेस त्यांच्या अंगामध्ये ते भिनतं अक्षरशः. आणि मग आपल्या पर्यटकांना ह्या पर्यटनाचा जास्तीत जास्त चांगला अनुभव कसा द्यायचा, त्यांना जास्तीत जास्त चांगलं काय दाखवायचं, त्या ठिकाणचे एक्सपिरियन्सेस कसे द्यायचे, ह्याकडे ह्या माणसाचा भयंकर कल असतो. आणि त्याच्यामुळे साधारणपणे एखादा असा पर्यटक आहे का आतापर्यंत तुमच्यावर 10 वेळेस, 15 वेळेस, 20 वेळेस आलेला आहे? एखादा असे खूप आहेत. बोरसे काकांचं उदाहरण आहेत, आमच्या विरकर काकी आहेत, आमच्या तंत्री आत्या आहेत, सुधीर आमचे शेट्टी अंकल आहेत. असे खूप नावं कमी पडतील. हे तर आहे अगदी. म्हणजे खूप सारे पर्यटक जे आहेत हे वारंवार तुमच्यावर येतात. येस. तुमच्यामध्ये आणि इतरांच्या युरोपच्या टूरमध्ये काय फरक आहे? हे बघा, साईट सीइंग मध्ये काहीच फरक नसतो. तोच आयफेल टॉवर आहे, तेच युंगफ्राय, तेच माउंट इग्लिस आहे. फरक काय असतो, तुम्ही कुणाबरोबर जाताय, बरोबर, त्या माणसाचा एक्सपिरियन्स काय आहे. आज 135 वेळा गेल्यानंतर माझा जो तिकडचा रॅपो आहे, हॉटेल्स पासून, वेटर पासून, साईट सीइंग प्लेसेस मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांपासून, ड्रायव्हर्स आपल्यापासून, ह्याचा उपयोग पर्यटकांना होतो. कारण रिपीटेडली गेल्या आपल्याला माहिती असतं की कुठे किती वेळ वाजता पोहोचायला पाहिजे, कुठे किती गर्दी आहे, कुठे किती वेळ द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. आणि ह्याला तुम्हाला
शिकवून किंवा पुस्तक वाचून होणार नाहीये. हा तुम्हाला एक्सपिरियन्स या गोष्टी येत असतात. दुसरी गोष्ट, मी किंवा माझा मुलगा यश किंवा आमचा संतोष वगैरे आम्ही पर्सनली टूरवरती असतो. आम्ही टूर लीडर हायर करत नाही. स्पेशली म्हणजे मला त्याच्याबद्दल खूप जास्त कुतूहल आहे की स्वतःच टूरवर जाणं हे काय पॅशन आहे. ह्याचं कारण असं ना की एकदा एका पर्यटकाने माझ्याच कलिग बरोबर टूरवरती गेले होते आणि पॅरल माझी टूर चालली होती. त्या कलिगला ना थोडंसं टाइम मॅनेज नाही करता आलं आणि त्याच्यामुळे एक आमच्याकडे छोटीशी चीज आणि क्लॉक फॅक्टरी आहे, ती संध्याकाळी 6ला बंद होते आणि हे त्यानंतर ते पोहोचले आणि त्यानंतर बघता आली. खूप काही बिघडलं नाहीये, पण त्या पर्यटकाच्या डोक्यात काय राहिलं की मला ते बघता नाही आलं आणि ती गोष्ट मला एवढी लागून राहिली की त्याने आल्यानंतर सांगितलं टूर खूप छान झाली, मला ही गोष्ट बघता नाही आली. आता मी त्यानंतर त्याला असं क्लिअरिफिकेशन नाही होते काय एवढं काय मोठं नव्हतं वगैरे नाही. जे साईट सीइंग मी सांगितलं ते व्हायलाच पाहिजे. बरोबर. आणि हे जर त्या माझ्या कलिगच्या डोक्यात असतं की अरे 6 वाजता बंद होतं तर तो त्या वेळेत पोहोचला असता, त्याचा अनुभव कमी पडला. पण माझ्या पर्यटकाला ते एक साईट सीइंग आणि त्यासाठी तो आयुष्यात परत त्या ठिकाणी जाणार नाही. ही एक गोष्ट मी आजही डोक्यात ठेवली आहे. त्यामुळे माझ्या सहली कमी होतात माझ्या संस्थेच्या, मला त्याची पर्वा नाहीये. आलेला 100% पर्यटक हा हॅपी होऊन आला पाहिजे. त्यामुळे एक्सपिरियन्स हा तुम्हाला खूप कामाला येतो. उद्या काही इमर्जन्सी आली, मला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये, कारण मीच मालक आहे कंपनीचा, मीच ऑन द स्पॉट डिसिजन घेऊ शकतो. जसं मग अशी वडापावचं उदाहरण दिलं. मला वाटलं पर्यटकांना थंडी आहे, एखादी कॉफी पाजू शकतो ती, मला ऑफिसला फोन करून परवानगी घ्यायची गरज नाहीये. सर मी इथे आलोय, लोक असे मागेच लागले तो नाही ना, मग मी जरा बजेट चेक करते आणि तुम्हाला सांगते. ह्याच्यात तो जाणारा वेळ तुम्हाला लोकांची कॉफी तिकडे पिऊन झालेली असते. बरोबर. त्यामुळे मी लोकांनी बोललं आणि ते दिलं, ह्याच्यात एक वेगळी मजा असते किंवा लोकांना ते खूप आनंद असतो की अरे हे टूर मध्ये नव्हतं, हे मला ऍडिशनल मिळालं. लोकांना कधी दिलेल्या गोष्टीपेक्षा 2 गोष्टी एक्स्ट्रा मिळाल्या, दे विल बी मोर हॅपी. सर एक पर्सनल प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे मला की तुमचं पहिलं प्रेम तर युरोपच दिसतंय. हो बरोबर आहे. बायकोपेक्षा बायको ठीक आहे, पहिलं प्रेम तर युरोपच दिसतंय. तुझं दुसरं प्रेम कुठलं आहे, म्हणजे पर्यटनाच्या दुनियेतलं दुसरं प्रेम कुठलं, दुसरं ठिकाण असं जे दिलीप यादवांचं पर्सनली खूप जास्त त्याच्यावर प्रेम आहे? डोमेस्टिक मध्ये म्हणाल तर मला मनाली खूप आवडतं आणि केरळ. तर त्या ठिकाणी मॅक्झिमम सहली केलं. बरोबर. आणि त्या गोष्टी आता 25 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर पण मी जेव्हा जातो ना तेव्हा मला ते आठवत होते की अरे माझं सुरुवात इथून झाली होती, केरळमधून झाली होती. मी पहिला टूर लीडर म्हणून केरळमधून सुरुवात केली. आज मी तिथे गेल्या वर्षी ना 7-8 वर्षानंतर गेलो नितीनजी. माझं त्यावेळी हॉटेल आहे ना सिटीपासून 5 किलोमीटर लांब, खूप सुंदर हॉटेल होतं आमचं. त्या हॉटेलपासून आम्ही निघाल्यानंतर त्या मार्केटपर्यंत जिथे आम्ही शॉपिंगला लोकांना सोडायचो साईड, मी 5 किलोमीटर ना पायी चालत गेलो आणि तो बदल सगळा बघत गेलो की त्यावेळी असं होतं, आता हे असं झालंय. मी माझ्या कलिगला फोन केला, अरे आपण यायचो तेव्हा इथे काहीच नव्हतं, हे भाई आता असं झालंय, ह्या गोष्टी आल्यात. सेम लाईक मनालीच्या रस्त्यावरती मी रात्रंदिवस 10 वर्ष रात्रंदिवस जर्नी केला. आज तिथे टनेल्स आणि डायव्हर्शन झाले, त्यामुळे मला ते कळत होतं कधी कधी, मला विचारलं होतं की अरे मी कुठे असायचो. माझं असं एक स्वप्न आहे की साधारणपणे 60 वर्ष वगैरे झालं की ती बियास नदी ना ती मला खूप आवडते. बरोबर. महाभयंकर आवडते. त्या बियास नदीमध्ये एकदा आम्ही असंच गेलो होतो, फिरायला गेलो होतो, मी आणि माझा मित्र होता मुकुंद व्यवहारे, आणि ते रिव्हर राफ्टिंग केल्यानंतर एका ठिकाणी ती राफ्टिंग बोटी थांबतात आणि नंतर मग आम्ही त्या बियास नदीच्या एका जिथे पाणी साचलं होतं तिथे आम्ही डीप मारली होती, डुबलो होतो आणि एक अशी डुबकी मारली होती. आणि एवढ्या थंड पाण्यामध्ये डुबकी मारल्यानंतर जो काही एक्सपिरियन्स होता तो एवढा डिवाइन होता, तो एवढा अफलातून अशा प्रकारचा तो संपूर्ण एक्सपिरियन्स होता. बरं. त्या क्षणापासून ना त्या बियास नदीवर असं प्रेम बसलेलं आहे. तुमचं प्रेमच बसतं. एकदा ती नदी सुरू झाली मनाली जाताना, मनाली पण सोबत ती असते, त्यावेळी तो नुसती बाहेर तुम्ही बघत बसा, त्या नदीचा एक वेगळं तुम्हाला वेळ लागतं. बरोबर. आणि काय व्हायचं ना, ह्या 10 वर्षामध्ये लोकली सगळे तुमच्या ओळखी झाल्या असतात. तुमचा रेस्टॉरंटवाला ओळखीचा असतो, गावातला भाजीवाला ओळखीचा असतो, जीपवाला ओळखीचा असतो. ही लोक जे तुम्हाला आपुलकीने भेटतात ना, आणि आपण 10 वर्षात त्या ठिकाणी सातत्याने गेला, आपण सुद्धा लोकल होऊन जातो. बरोबर. म्हणजे म्हणायला गेलं की आम्ही ते हडिंबाची पालखी असेल, मंदिराचं काही छोटी छोटी देवस्थान आहेत, लोकल यात्रा असतील, आमच्या हॉटेल्सवर आम्ही जायचो. त्यामुळे आम्ही ती गोष्टी नुसतं पर्यटकांच्या दृष्टीने पाहिल्या नाही, आम्ही ती लोकल्स म्हणून बघितलेल्या आहेत. पहिल्यांदा ज्यावेळेस गेला असेल त्यावेळेस जो अनुभव असेल तो आजही लक्षात असेल. आजही लक्षात. म्हणजे 2005ला जे लंडनचं अट्रॅक्शन होतं ना, तेच मनालीच्या बाबतीत होतं. मनालीला दुसऱ्या सकाळी रोहतांगला जाऊन बर्फ बघणार आहे,
तर रात्रभर म्हणजे असे होतं की कधी सकाळ होते आणि मी तो बर्फात जाऊन हात अगदी घालतो. अगदी. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. बरोबर आहे. म्हणजे 2003 तर तिथे मी गेलो होतो, हनीमूनला गेलो होतो आणि त्यावेळेस ते सगळं मेरे नाम पिक्चर त्यावेळेस लागला होता आणि सगळ्या गाड्यांमध्ये तीच गाणी लागली. त्यामुळे आजही तिथे ज्यावेळेस मी इथे जरी तेरे नामची गाणी ऐकली आम्हाला सगळं त्यात 2003चं सगळं आठवायला लागतं. मला सांगा की ज्यावेळेस आता आपण थोडस कॉस्ट कडे येऊया. साधारणपणे काय कॉस्ट असते युरोपच्या टूरची? युरोपची कॉस्ट आहे ना आता ती खूप महाग झाली असं मला स्वतःला वाटायला लागलं. महाग का झाली आहे? आमची टूर कॉस्ट नाही वाढली. दुर्दैवाने काय झालं, आपला रुपया पडत चाललाय. म्हणजे आज काल एक मी बुकिंग युरोपसाठी घेतलं. त्यांची मुलगी माझ्यावर 7-8 वर्षापूर्वी आली होती निष्ठा म्हणून आणि आज ती आई वडिलांबरोबर परत येते. दिलीप काकाबरोबर जायचं मला. तिने एकदा युरोप केली आहे. ती आई बाबांना घेऊन परत आता युरोपला. ती आता PhD करते आयर्लंडला. तर त्यावेळी ती 2,60,000 गेली. ती टूर आता 4,10,000 झाली आहे. ह्याचं कारण म्हणजे तेव्हा 60 रुपयाचा युरो आता 107 रुपये झालाय. त्यामुळे रुपया जो आहे हा आपला घटला आणि त्याच्यामुळे टूर कॉस्ट वाढली. आणि आज ह्या सहली येणारे सिनियर सिटीजन असतात, रिटायर्ड झालेले पर्सन असतात. त्यामुळे कॉस्ट जी आहे ही तुमच्या त्या रुपयावरती ठरते, युरोवरती ठरते आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या सहली साईटसीइंगचा काय अंतर्भाव आहे. आज लोक बरेचसे गिमिक्स करतात, फक्त कॉस्ट हायलाइट करतात. बरोबर. पण कॉस्ट हायलाइट करताना साईट सीइंग तुम्ही काय देताय. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही कुठल्या शहरात राहताय. आता पॅरिस सारख्या शहरात हाफ डे राहायचं आणि बेल्जियम काही छोटी कंट्री म्हणत नाही, पण पॅरिस पेक्षा स्वस्त आहे, तिथे स्टे करायचं आहे. सामान्य पर्यटक काय म्हणतो, युरोप 15 दिवस आहे. तर तुम्ही कुठे राहताय? आज तुम्ही ठाण्यात राहताय की मुंबईत राहताय किंवा कर्जतला राहताय, ह्या पण जसं तुमच्या घरांची रेट बदलतात तसे हॉटेलचे रेट देखील बदलतात. त्यामुळे लोक ट्रॅव्हल एजंट असे गेम्स खेळतात की लोकांनाच कन्फ्युज करून टाकतात. एक्झॅक्टली. पण बऱ्याचदा मग असं ना, तुमच्या कॉस्ट बरोबर इतरांची कॉस्ट कम्पेअर होते. मग ते तुम्ही कसं टॅकल करता? जर आमच्याशी पर्यटक बोलला तर आम्ही ठामपणे सांगू शकतो. आणि म्हणून मी काय करतो, दरवर्षी सीझनच्या आधी फ्री सेमिनार घेतो. बरोबर. मी तर लोकांना आग्रह नाही करत की तुम्ही माझ्याच बरोबर या. मी लोकांना एज्युकेट करायचा प्रयत्न करतो की तुम्ही कुणाबरोबर जाताना काय बघायला पाहिजे. कारण पर्यटक जेव्हा सहलीवरती भेटतो ना, अरे तुमची डेटच मॅच नाही झाली, अरे आम्हाला माहितीच नव्हतं, आणि तो नेमके पैसे भरतो
आणि मग त्याला कळतं टूरवरती की मी हे नाही बघितलं, हम्म. मी अमुक गोष्ट नाही बघितली, मग त्याला काय अर्थ नसतो. हम्म. त्यामुळे मला कन्व्हिन्स करायला कधी कधी टफ जातं कॉस्ट वाईज, बरोबर पण एकदा क्लायंट कन्व्हिन्स झाला की तो आनंदाचा धनी असतो टूरवरून Exactly. येईपर्यंत. बरोबर आहे. पण म्हणजे हा जो आहे की एक क्लायंट हा ज्यावेळेस मोस्टली तो युरोपला एकदाच जातो, हा हा किंबहुना अनेकांचं स्वप्न असतं की आपल्याला युरोपला जायचं आहे. बरोबर. आणि जर का तुम्हाला युरोपला जायचं आहे तर मग तुम्ही तिथलं जे सगळ्यात बेस्ट आहे, जी सगळ्यात बेस्ट सर्व्हिस आहे ती जर का तुम्ही प्रोक्युअर केली, ती जर का तुम्ही घेतली, तर कदाचित तुमची जी टूर आहे काहीतरी राहून गेलं आहे ही भावना मनामध्ये कुठेही येणार नाही. करेक्ट आहे. काय सांगाल याबद्दल? हेच होतं ना लोकांचं की मी पर्यटकांना स्पष्ट सांगतो, हं. बजेट कमी आहे ना, एक वर्ष थांबा, पुढच्या वर्षी हं. चला, ओके. पण जाल तर सगळं व्यवस्थित बघा. केवळ जाऊन भोज्या करून येऊ नका. बरोबर. तुम्ही पैसे खर्च करणार आहात, वेळ आणि मी तर नेहमी लोकांना एकच सांगतो की युरोप तुमच्याकडे वेळ आणि पैसे होत नाही, तुमच्या नशीब असायला लागतं, लक मध्ये असायला पाहिजे. मी खूप बघितलं नितीनजी, सगळं झालंय, कुठेतरी विजा रिजेक्ट झालाय, कोणतरी घरी आजारी पडल्या, लास्ट मिनिट कॅन्सल झालं, असं देखील मी बघितलंय. पण काही असं बघितलं की ज्या लोकांनी दागिने गहाण ठेवून एक काकी माझ्यावर टूर आल्या होत्या आणि त्यांचा विजा झाला आणि त्यांनी युरोप केलाय. त्यामुळे युरोपला जाणं ही नशिबाचीच गोष्ट असते. आणि एवढं सगळं करून तुम्ही जाता ते सगळं व्यवस्थित बघून या. केवळ कॉस्ट साठी म्हणजे मला खरंच पर्यटकांपेक्षा ना ट्रॅव्हलर्स आश्चर्य होतं की तुम्ही हाफ डे मध्ये पॅरिस सारखी मोठी कंट्री कशी लोकांना सांगू शकता. बरोबर. किंवा ज्या ठिकाणी एंट्री फी नाहीयेत अशा गोष्टी सहलीमध्ये ऍड करायच्या आणि टूर फुगवायची. ज्या ठिकाणी आता चालणंच आहे 4-4, 5-5 किलोमीटर आणि नुसतं शहर बघून यायचंय, म्हणून ते लोकांना अट्रॅक्ट करायची, त्याची जाहिरात करायची की हे कोणी दाखवत नाही, मी दाखवतो. पण ते खरंच बघण्यासारखं आहे का? आज आपल्याकडे ना पर्यटक सिनियर असतो, त्यांना ते शक्य आहे का प्रॅक्टिकली हे देखील बघायला पाहिजे. मला माहिती आहे की मला नुसती टूर नाही सेल करायची, मला ते 5 किलो चालवायला पण लागणार. म्हणून मी म्हणतो की इथे लोकांना कम्फर्ट कसा होईल कॉस्ट वाईज पण, आणि टूर करताना आपण नुसतंच भोज्या करतोय, रोज सकाळी बॅगा भरता निघतोय. एकतर लोकांच्या मनात युरोप म्हटलं की धावपळ, चालणं हा कॉन्सेप्ट खूप असतो. पण जेव्हा माझा पर्यटक परत म्हणतो की मला काहीच वाटलं नाही, इट्स व्हेरी कम्फर्टेबल, कारण मी आयटनी तशा प्रकारे केली. काही लोक म्हणतात की त्यांच्याकडे एवढ्या सिटीज आहेत, त्यांच्याकडे एवढे, त्या सिटीमध्ये जाऊन तुम्हाला बघायला काय आहे? आज एखाद्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला मी 2 तास छानपैकी ट्युलिप गार्डन फिरायला दिलं, त्याच वेळी मी आणखी एक छोटं साईट सीइंग ऍड करून नाही हे तुम्ही तासाभरात बघा आणि इथे अर्धा तास घ्या, हा नुसता काउंट गेम खेळण्यापेक्षा जे देतोय ते लोकांनी मनमुराद बघायला पाहिजे, फिरायला पाहिजे, ह्याकडे माझा कल असतो. नुसतं ओढायचं आणि पळवायचं ह्याला काही अर्थ नाहीये. सर, तुमचा वाढदिवस आहे कितवा ते मी सांगत नाही. 25 वर्ष झालेली ट्युलिपला. दिलीप यादवांची पुढची स्वप्न काय आहेत? काय नाही, ही कंपनी अशीच पुढे चालत राहावी. त्या कंपनीच्या माध्यमातून मॅक्झिमम पर्यटकांना जसा आनंद गेल्या 33 वर्षात मी देत राहिलोय, त्या माझ्या पुढच्या पिढीने, यश आहे, बाकीची देखील मंडळी आहेत, यांनी पर्यटकांना देत राहावा. पर्यटकांचा जो विश्वास संपादन आम्ही छोट्याशा या कारकिर्दीत सुरुवात केली आणि आता आपण जगभरात पोहोचलो. ही जे टुलिपचं नाव आहे ते जगभरात असंच राहावं हे माझं स्वप्न आहे. आणि जरी आज एक वयाच्या एक ठराविक टप्प्यावरती पोहोचल्यानंतर मी ठरवलंय की वयाच्या 60 नंतर मी टूर कंडक्ट नाही करणार. जरी माझी कपॅसिटी तरी मी नाही कंडक्ट करणार. जोपर्यंत पर्यटकांच्या पुढे मी चालतोय, धावतोय, तोपर्यंत मी सहल करणार. पर्यटकांनी मला हात द्यायची गरज नाहीये, त्यामुळे तिथपर्यंत मी स्वतःहूनच थांबेन. तुम्हाला कुठे थांबायला पाहिजे ना हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यामुळे मी ठरलं की 60 नंतर टूर कंडक्ट नाही करायच्या, पण ऍज अ मेंटर म्हणून काम करायचं, मुलं घडवायची, कारण अशी बरीचशी मुलं आहेत. मी देखील सामान्य घरातून आलेलो आहे, अशी माझ्या हाताखाली आणखीन काही सामान्य घरातली मुलं घेऊन त्यांना देखील जग दाखवून त्यांच्या माध्यमातून ट्युलिप फुलवायचंय, संस्था पुढे घेऊन जायची आहे आणि लोकांना आनंद द्यायचा. कारण पर्यटकासारखा आनंद नाही, प्रत्येक गोष्ट ऑनलाईन होईल, पर्यटन ऑनलाईन कधीच होणार. सर, असंच बोलता बोलता आता तुम्ही म्हणालात की नवीन मुलं घडवायचे. नवीन मुलांना काय सांगाल? खूप सारी मुलं असतात की आता मी सॅटर्डे क्लब मध्ये काम करतो, येतात लोक, आणि आम्ही आता ट्रॅव्हल एजन्सी सुरू केलेली आहे. नवीन मुलं जे ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू इच्छितात, पर्यटनाच्या व्यवसायात येऊ इच्छितात, त्यांना काय सांगाल? एकनिष्ठ राहा. ज्या संस्थेत काम करतात त्यांची एकनिष्ठ राहा. केवळ पैसा 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 या गोष्टी वळू नका. आज तुमच्याकडे काय असतं, वर्षभर तुम्ही एका कंपनीत काम केलं की दुसरी कंपनीत 5,000 रुपये देऊन तुम्हाला लगेच ओढायचा प्रयत्न करते. तुमची लॉयल्टी त्या कंपनीकडे असली पाहिजे आणि तुम्ही शिकत जाता. मी आयुष्यात एकाच कंपनीत काम केलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत, आणि सोडताना थँक्यू म्हणून बाहेर पडलो.
पण मला त्या दरम्यान प्रत्येक कंपनीच्या टूरवरती भेटायचे, अरे तुला मी एवढी सॅलरी देतो, अरे तुझं डोमेस्टिक करतो, इंटरनॅशनल करत नाही. माझी लॉयल्टी त्या कंपनी बरोबर होती. म्हणून आजही अभिमानाने मी त्या कंपनीच्या घरी, त्यांच्या घरी जाऊ शकतो. आज 20 वर्ष झालं मी कंपनी सोडून, पण त्या कंपनीच्याकडे मी अधिकाराने जाऊ शकतो, मी फोन करू शकतो, बोलू शकतो, कारण ती लॉयल्टी होती. त्यानंतर मी कुठे काम नाही केले, माझी कंपनी चालू केली. त्यामुळे तुम्हाला माध्यम शोधा. मी सेल्सच करतोय, मी ऑपरेशनच करतोय, मी टूरच, असं नाही. जिथे तुम्हाला, कारण हे ओशन आहे, याच्यात तुम्ही जेवढ्या गोष्टी करा. मी कुठल्याही नितीनजी संस्थेमध्ये ट्रेनिंग घेतलेलं नाहीये. माझे गुरु केसरी भाऊ पाटील, शैलेश पाटील, वीणाताई यांच्याकडून जे चांगलं घेता आलं मला ते घेत आलो. आणि मग त्यांच्याबरोबर मी सगळ्या क्षेत्रात फिरायचो. हॉटेल बुकिंग करायला जाण्यापासून, टूर कंडक्ट करण्यापासून, वीणाताईंच्या जाहिराती बनवण्यापासून सगळ्या गोष्टी आत्मसात करत आलो. हे किती मोठं ट्रेनिंग होतं. बरोबर, त्याला तुम्ही पैशाने नाही मोजू शकत. त्यामुळे केवळ आज हे ठिकाण आणि उद्या लगेच ती दुसरी कंपनी, त्यामुळे कंपन्या नव्याने तुम्ही बदलत जाल, 2-2 पैसे वाढतील, पण तुमचा अनुभव वाढणार नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे अनुभव करायला शिका, अनुभव घ्यायला शिका. अनुभव तुम्हाला पैशाने कुठेच किंवा कोणतीच संस्था देऊ शकत नाही, तो प्रॅक्टिकल नॉलेजनेच येईल. त्यामुळे हे 6 महिने या कंपनीत, 6 महिने त्या कंपनीत, ह्या गोष्टी करू नका. त्यामुळे एकाच ठिकाणी स्टिक राहा आणि मग तुमचा पाया भक्कम झाला ना की तुम्ही मग तुमची ग्रोथ करा. ऑफकोर्स फायनान्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही तुमचा जसा परफॉर्मन्स कंपनी देखील तुमचा विचार करतेच, त्यामुळे तुमची फायनान्शियल ग्रोथ ऑटोमॅटिकली होत राहणार आहे. किंवा फायनान्शियल ग्रोथ हा एक भाग झाला, तर तुमच्या अनुभवाची जी ग्रोथ आहे ना ती देखील तुमची खूप वाढत जाणार. आणि ह्याच्यात अनुभवाशिवाय पर्याय नाही. याला तुम्ही कुठे ऑनलाईन किंवा पुस्तकी शिक्षण आणि युट्यूब आणि याच्यातून तुम्हाला काही मिळणार नाहीये. गुगल तुम्हाला हेल्प नाही करणार. मी कधी टूरवरती गुगल मॅप वापरत नाही नितीनजी. बरोबर. माझ्या डोक्यात आजही बसले की हा लेफ्ट टर्न, हा राईट टर्न, हा सरळ रस्ता, आणि या गोष्टी माझ्या डोक्यात भरल्या. मी ड्रायव्हरनं सांगतो युरोपमध्ये, त्याच्या लोकांना प्रचंड आनंदाने आश्चर्य वाटतं की हा ड्रायव्हरनं शिकवतो की तू इथूनच गाडी घे, तुला इथेच बरं पडणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुमच्याकडे अनुभवाने येतात. अगदी हेल्प म्हणून त्याचा उपयोग नक्की असला पाहिजे. बरोबर. वाचन तुम्हाला केलंच पाहिजे. बरोबर. तुम्ही म्हणाल की नाही मी युट्यूबवरती बघून करेन, नो वे. वाचन करा. आजही मी कधी पुस्तक मॅजेस्टिक मध्ये गेलो, नवीन पुस्तक आलं, मी घेतो आणि वाचतो. कारण प्रत्येक जण वेगळ्या दृष्टिकोनातून युरोप बघतो. तर तुम्ही केलेला प्रवास पण समोरचा असेल असं नाहीये. तुम्हाला अनुभव वेगळा, समोरचा अनुभव वेगळा, आणि त्याच्याची साठगाठ बांधून त्याच्यातलं चांगलं काय घेऊन तुम्ही आणखी पर्यटकांना चांगला इन्फॉर्मेशन देऊ शकता. पुस्तक कधी लिहायला घेताय? पुस्तक लिहायचं आहे मला, पण त्याला अजून मला असं वाटतं की माझं सगळं कम्प्लीट झालंय. मला असं वाटतं की आता मी पर्यटन स्टॉप करीन किंवा टूर स्टॉप करीन कंडक्टर, त्यावेळी मी पुस्तकाकडे जाईन. आणि ते पुस्तक असं असेल की नुसतं प्रवास वर्णन आहे, त्याच्यातून माझ्या पर्यटकांना आनंद मिळेल. त्याच्यातून नवीन मुलांना म्हटलं की ते वाचून मुलांना एक उमेद जागी होईल की आपण पण असं करायला पाहिजे. तर ते सगळं असं मिक्स असेल. माझा एक्सपिरियन्स असेल, काही सांगणं असेल, काही प्रिकॉशन्स असतील, असं सगळं त्याच्यामध्ये असेल असं माझं डोक्यामध्ये आहे. तुमची मदत लागेल मला त्यासाठी. निश्चितपणे. मला तर अगदी, मी आता तुम्ही बोलायच्या आधीच मी बोलणार होतो की त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही पूर्ण मदत आहे ती नक्की 100% मला करायला आवडेल. म्हणजे यांच्याशी आता बोलताना ना असं काही वेळेस ना असं अंगावर अक्षरशः काटा येत होता की अनुभवाचे सगळं सार आहे अनुभवाचं. आणि हा माणूस ना असा मनापासून कुठली गोष्ट करणारा माणूस आहे. ही इज नॉट मनी माइंडेड, ही इज नॉट अ बिझनेसमॅन बेसिकली. हा माणूस जर काय असेल ना तर तो पर्यटक आहे. आणि त्यांच्या 10,000, 15,000, 20,000 जे काही त्यांचे पर्यटक आहेत, हे पर्यटक त्यांच्याबद्दल काय काय बोलतात. त्यांचे अनेक पर्यटक हे माझ्या बिल्डिंगमध्ये राहतात आणि ते नेहमी सांगत असतात, ते घरातल्या एखाद्या माणसासारखं त्यांचं नाव घेत असतात. आणि कुठल्याही व्यावसायिकासाठी ना हीच सगळ्यात मोठी पावती असते. एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो मी. पर्यटक चांगले बोलतात, ठीक आहे नितीनजी. मला 2 अनुभव असे आहेत. मला युरोपमध्ये ना आम्ही फिरत असताना मला एक मुलगा भेटला. तो एका मोठ्या कंपनी बरोबर ट्रेनी म्हणून आला होता युरोपला. आणि तो जो त्याच्या बरोबर जो सिनियर मुलगा होता तो दिलीप, हा बघ तुला ना लंडन पासून शोधतोय. तो पॅरिसला मला भेटला आणि त्याला इतका आनंद झाला मला भेटून. मी त्याला ओळखलंच नाही. तर तो मला, दादा जेव्हा मी छोटा होतो ना तर आई बाबावर युरोपला आला होतो आणि तेव्हा मी डोक्यात ठरवलं की मला तुझ्यासारखा टुरिस्ट बनायचं आहे. आणि मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केलं, ट्रॅव्हल अँड टुरिझमचा कोर्स केला आणि मी या कंपनीमध्ये आता लागलोय. तर माझं अँबिशन्स तू आहे. क्या बात आहे. सेकंड एक्सपिरियन्स, मी माउंट इटलीसला होतो. यशची मिसेस आणि मी होतो. एका मुलीने झेंडा बघितला माझ्या हातात आणि ती धावत माझ्याकडे, दिलीप दादा, म्हटलं हो. तर ती सांगायला लागली की तुझ्याबरोबर हिमाचल टूर केली होती,
द वे तू टूर कंडक्ट करत होतास, मग अंताक्षरी असेल, गेट टुगेदर असेल, मस्करी असेल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मला की असं व्हायचंय आणि ह्याच्यातून मी माझी छोटीशी ट्रॅव्हल चालू केली आणि माझ्या फॅमिली सकट आणि मित्रमंडळी युरोपला आले. तिच्या फॅमिलीला बोलवून घेतलं. तिच्या आई बाबांना मला व्हिडिओ कॉल लावून दिला आणि सांगितलं की दिलीप दादा मला भेटला. हे किती मोठी गोष्ट असते की आपला कोणीतरी आदर्श ठेवावा. क्या बात आहे, एकदम भारी. तर हे डिस्कशन ऍक्च्युली हे डिस्कशन नाही आहे, ऍक्च्युली या गप्पा संपूर्ण असं वाटतंय, पण थोडंसं जी काही वेळेची मर्यादा असते ती पाळायला पाहिजे. दिलीप सर आमच्याशी बोलत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी Thank you. मच. आणि वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. थँक्स लॉट. आणि परमेश्वर तुम्हाला एवढी ताकद देव की तुम्ही 60 वर्ष नाही, तुम्ही आता जसं वर्षाला 10 टूर 25 टूर करत असतात तशा नाही, पण वर्षाला किमान एक टूर तरी तुम्ही तुमच्या पर्यटकांसाठी करायला पाहिजे. या शुभेच्छांसह धन्यवाद आमच्याशी बोलत. थँक्यू व्हेरी मच.